सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने धुळ्यात मराठी उद्योजकता सन्मान सोहळ्याचे आयोजन। सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक स्वर्गीय माधवराव भिडे साहेबांची जयंतीच्या निमित्ताने 12 जुलै हा दिवस मराठी उद्योजकता दिवस आणि 4 जुलै ते 11 जुलै हा आठवडा मराठी उद्योजकता सप्ताह म्हणून साजरा केला जातो। या निमित्ताने दिनांक 11 जुलै 2024 रोजी धुळे येथे मराठी उद्योजकता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। मराठी उद्योजकता सन्मान सोहळ्यात सह्याद्री फार्म्स नाशिकचे अध्यक्ष विलास शिंदे आणि जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या सोहळ्यात धुळ्यातील उद्योजक वसंत शेठ अग्रवाल यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला। तसेच जिजाबराव पवार आणि श्रीमती अनिता दिलीपसिंह राजपूत यांना उद्योजकता पुरस्कार देण्यात आला। या कार्यक्रमात सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांचा उद्योजकीय प्रवास व हजारो कोटींची उलाढाल शेतकी उद्योगातून ते कसे करतात या बाबतीत धुळ्यातल्या उद्योजकांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला धुळ्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माधवरावजी भिडे यांच्या स्मृतींना अभिवादन करतो। आज आपण मराठी उद्योजकता दिवस म्हणून त्यांचं आठवण करतो आहोत आणि आत्ताच म्हणजे सर्वांनी जी काही भावना व्यक्त केली की उद्योजकतेचा गौरव महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने त्यात खऱ्या मराठी उद्योजकांचा गौरव आणि मराठी माणसाची भूमिका बदलणं, श्रीमंत होऊया, उद्योजक होऊया, ही जी मानसिकता माधवरावजी भिडे सरांनी जी महाराष्ट्रात रुजवायचं काम मागच्या 25 वर्षापासून केलं, त्याचं जे काही आत्ता आपण बघतोय त्याला जे फळं यायला लागलेत की 5000 पेक्षा जास्त मेंबर आपल्या सॅटर्डे क्लबचे झालेत आणि ते सातत्याने वाढत आहेत आणि एकमेकांच्या मदतीने आपण आपल्या सर्वजण प्रगती करतोय। या सर्वांच्या बोलण्यामधून आता सर्वांनी जेवढ्या भावना व्यक्त केल्यात सर्वांच्या बोलण्यातून एक सर्वात महत्त्वाचा जो धागा पुढे येतोय की शासन असो नसो, इथे कोणी राजकीय कोणते भाषण कोणी करत नाहीये, कोणी सरकारकडे काही मागण्या करण्यासाठी इथं बोलत नाहीये, तर आपणच आपला विकास करूया, आपणच आपल्या हिमतीवर पुढे जाऊया, ही भावना जी व्यक्त होते मला वाटतं यातूनच खऱ्या अर्थाने देश घडतोय। आता वसंत काकांनी त्यांचं एकदम थोडक्यात 2 मिनिटात आपण बोलला, पण एक मूलभूत त्यांनी जो विषय मांडला की त्यांनी त्यांच्या पार्टनरविषयी त्यांनी सांगितलं, काका आपण सांगितलं आपले पार्टनर श्री समदभाई आणि ते म्हणजे 2 खरं म्हटलं तर अशा प्रकारचं चित्र काही एक अग्रवाल कुटुंब आणि एक मुस्लिम कुटुंब एकत्र व्यवसाय करतात 25 वर्ष। आपण जो काही हा यातून जो काही एक संदेश देत आहे पूर्ण म्हणजे ज्याच्यामध्ये सगळं धर्माच्या पलीकडे, जातीच्या पलीकडे, भाषेच्या पलीकडे आपण सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण हातात हात घालून प्रगती करतोय। म्हणजे मला वाटतं खऱ्या अर्थाने माणुसकी शिकवायचं काम आपण सगळे मिळून करतात। मला वाटतं खरं म्हणजे काकांचं जर त्यासाठी आपण जोरदार परत त्यांच्या टाळ्या वाजवून